नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित न राहता शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत। पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती, पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले। सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते। पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही। प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळाला हवा। चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय समाज घडवू। महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक संस्कृती असली पाहिजे। महिला दिनाच्या सर्व कर्तृत्ववान महिलांना हार्दिक शुभेच्छा। जनता संघर्ष न्यूज, सोलापूर। नमस्कार, मी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथे अधीक्षक या पदावर कार्यरत भाग्यश्री जाधव। स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने मला एवढंच वाटतं आहे की महाराष्ट्र हे खूप प्रागतिक राज्य म्हणून परिचित आहे। 33% आरक्षण महाराष्ट्रात आपल्याला मिळालं आहे महिलांना, तर त्याचा योग्य उपयोग करण्याची संधी आपल्याला प्रशासनात मिळू शकते। आणि एवढंच सांगेल की आयुष्यात काही सोपं असेल ह्या फील्डला पडत असाल तर स्पर्धा परीक्षा देणं आहे, तिथून पुढचा दिवस हा चॅलेंजिंग आहे। तुमच्या हातात आहे, तुम्ही अभ्यास करणं, तुम्ही परीक्षा देणं, त्या यशा अपयशाला तुम्हीच जबाबदार। सो 100% झोपून देऊन काम केलं तर नक्कीच जमू शकतं। माझं स्वतःचं एका वेळेस 6 ठिकाणी सिलेक्शन होतं, ते त्यावेळेसचं रेकॉर्ड होतं। मला असं वाटतं की हे मला एवढ्यामुळे जमू शकलं की जे मूलभूत विषय आहे, अंकगणित झालं, बुद्धिमापन झालं, मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषा ह्या विषयांवर आपल्याला मिनिमम प्रभुत्व असलं पाहिजे। किंवा तुम्ही आपल्याच हायस्कूल लेवलची पुस्तकं जर नीट वाचली, कारण कुणीही म्हणू द्या सिलेबस बदलतोय, एक्झाम बदलतोय, माझं उत्तर एकच आहे की 2+2 कालही 4 होते, उद्याही 4च राहणार आहे। जर तुमचे बेसिक्स क्लिअर असले तर परीक्षा पद्धती कशीही बदलू द्या, सिलेबसही बदलू द्या। आणि आपली ग्रामीण भागातली मुलं ही विशेषतः अंकगणित आणि इंग्रजी या विषयाचा बाऊ करतात। तर माझ्या मते गणित हा स्वतः खूप लिमिटेड विषय, 0 ते 9 याच्या पलीकडे 11वा आकडा गणितात नाही आहे। आणि भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी पलीकडे 5वी क्रियाच नाही आहे। या 4 क्रिया हे 10 अंक तुमच्या ताब्यात असले तर स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी ओपन आहे। आणि इंग्रजी विषयाविषयी मी एवढंच सांगेन की कोणतीही भाषा चांगली बोलता यायला तुम्हाला 900 ते 1000च शब्द लागतात, असं शास्त्रीय ज्ञान। सो तुम्ही दररोज जरी 5 शब्द शिकले तर तुम्ही 6 महिन्यात कुठलीही भाषा नीट करू शकता। तिच्यावर कोणत्याही विषयावर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रभुत्व अपेक्षितच नसतं, पण तुम्हाला कोणत्याही विषयाचं वावडं आहे किंवा एखादा विषय येतच नाही, ते 100% चालत नाही। त्याच्यामुळे ह्या परीक्षांवर लक्ष द्या, महाराष्ट्राच्याच द्या असं नाही म्हणणार मी। स्टाफ सिलेक्शनलाही माझं सिलेक्शन होतं। सेंट्रलच्या बऱ्याच एक्झाम्स असतात की ज्याच्याविषयी महाराष्ट्रीयन मुलं माहिती पण नाही आहे, त्यांचे ऑनलाईन 3-3 वर्षाचे शेड्यूल डिक्लेअर्ड असतात, अतिशय चांगल्या पोस्ट असतात। तर स्टाफ सिलेक्शन झाल्या किंवा अन्य विभागाच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्यांच्यावरही फोकस करा। आणि सगळ्या एक्झाम्सला बेसिक्स तुमचं GK, इंग्लिश, मराठी आपली भाषा आणि अंकगणित हे विषय तुम्हाला अवॉइड करून जाता येणार नाही। सबब याच्यावर प्रभुत्व मिळवा आणि मोस्ट वेलकम टू प्रशासन। येस मॅडम, आणखी एक प्रश्न असा होता, शालेय अभ्यासक्रमाचं तुम्ही आता सविस्तरपणे सांगितलेच आहे। आत्ताच एक जस्ट प्रकरण घडलं की स्वारगेटला जे काय पुण्याला जो काय प्रकार घडला त्या संदर्भात एक तरुणीनं का व्हावं, काय सांगा? म्हणजे मी 8 मार्चच्या अनुषंगाने किंवा मी हे कायमच सांगते की आता तो काळ गेला की महिला सुशिक्षित असाव्या हे म्हणणं हे अपेक्षितच आहे, पण सुशिक्षित असण्याहून तुम्ही सुरक्षित आहात का हा विषय जास्त गरजेचा आहे। की मी माझ्या मुलीही कायम म्हणतात, लहान आहेत त्या की आई डान्स क्लासला टाक। मी तेव्हा सांगितलं जेव्हा तुम्ही कराटे क्लासेसला स्वतःहून जाल आणि ते जमले तर मी पुढे डान्स क्लासेसला टाकेन। की बेसिक रिक्वायरमेंट काय आहे आत्ताच्या सोसायटीची ही तुम्ही बघितलं पाहिजे। कारण तुमच्या ते गीतेत म्हटलेप्रमाणे उद्धरेत आत्मना किंवा आपले गौतम बुद्ध म्हणतात तसे की एनलायटन तुम्ही अतद्दीपो भव,
की स्वतःच तुम्हाला प्रकाश पाडावा लागेल, तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा, मग तो शिक्षणातनं असू द्या नाही तर स्वसंरक्षणातनं असू द्या. त्याच्यामुळे स्वतःचं संरक्षण, स्वतःचं शिक्षण ही स्वतःची जबाबदारी म्हणून तेवढ्या जबाबदारीने पार पाडा. आधी सुरक्षित राहा, ते सगळ्यात महत्त्वाचं. मग सुशिक्षित असा, आणि तुम्ही सुशिक्षित असला तर समाज हा आपोआपच सुरक्षित आणि साक्षर होतो. महिलांचा या बाबतीत दृष्टिकोन आणि विषय फार महत्त्वाचा रोल ठरतो असं मला वाटतं. मला एक वाटतं की एक मेल डॉमिनेटेड डिपार्टमेंट आहे, थोडक्यात दारूचं डिपार्टमेंट म्हटल्यावर पुरुषी डिपार्टमेंट म्हटलं जातं. पण आमची बॅच जेव्हा आली ते 2011ला, आम्ही पहिल्यांदा 6 SP लेडीज ॲट अ टाईम घुसलो होतो. म्हणजे त्याची, आणि खूपदा ना तुमच्या यशाचं कौतुकही होतं आणि काही कुचेष्टाही करतात. खूप लोक अजूनही, म्हणजे मॅडमला केबिनमध्ये जरी मॅडम म्हणत असलं तरी बाहेर बाईच म्हटलं जातं. ही वस्तुस्थिती स्वीकारली तेवढी आपल्यालाही बरी, की आपणही फार आशावाद, फार स्वप्न न बाळगता वास्तवाला फेस करावं. आणि त्याच्यासाठी एवढंच वाटतं की आपणही महिला आहे म्हणून आपल्याला बघणं सोडावं. पहिलं आपण सोडलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून तेवढ्याच चॅलेंजने तुम्ही फेस करा. तुमच्यात त्या कॅलिबर आहे की हे पद किंवा एक पर्सन म्हणून स्वतःचा विकास करायला शिका. की एक महिला म्हणून पाहिजे तिथं कन्सेशन, पाहिजे तिथं एक्सक्यूज हे सांगणं सोडा. तुमच्या गुणांमुळे किंवा तुम्हाला एक व्यक्ती म्हणून एक आदर द्यायला वेळ लागेल समाजाला, पण तो जर मिळाला तर नंतर हा रोल फार वाटत नाही. पण हे याही पलीकडे सांगावं असं वाटतं की खोटं गोष्टी किंवा बातम्या किंवा प्रसिद्धी याच्यामुळेच जास्त मिळाली की मी महिला आहे. म्हणजे कौतुकही मला खूपदा वाटतं की अरे मी हे पुरुष राहिली असती तर एवढं झालं असतं का, की कौतुकही जास्त होतं आणि कुचेष्टाही जास्त होतं. पण सपोर्टही चांगला मिळतो की माझ्या कुटुंबियांचा होता, मिस्टरांचा होता, म्हणून मी अशा पदावर लीड करू शकते. आणि तेवढेच जेंट्स अधिकारी चांगले मिळाले मला, स्टाफ की माझ्या डेप्युटी असू द्या, इन्स्पेक्टर, त्याशिवाय मला हे कामकाज करता येईल. एक क्लास 1 होण्याचं ध्येय होतं. आणि एक्साईजच्या जागा या तेव्हा पहिल्यांदा आल्या होत्या, खूप वर्षांनी आल्या होत्या एक्साईजच्या SPच्या अधीक्षक पदाच्या जागा. आणि मी त्याच्याही पूर्वी मनपात सहाय्यक आयुक्त, उपायुक्त म्हणून कार्यरत होती. हे माझा 5वा विभाग आहे. तर क्लास 1 होण्याचं एक लहानपणापासून स्वप्न होतं की मला सरकारी वाहन आणि बंगला हे सरकारच दिली, याच्यासाठी मला लहानपणापासून नवऱ्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे मी 4थीलाही आल्यावर किंवा मला पाहायला आलेल्या लोकांनाही मी सांगायची की मला वाहन आणि गाडी, वाहन आणि घर हे सरकार देईल, मला ह्यासाठी नवऱ्याची किंवा कोणाची गरज नाही आहे. म्हणजे हे लहानपणापासून क्लिअर होतं आणि त्याच्यामुळे ते क्लास 1चं हे होतं. आणि त्यात वर्दीविषयी एक चॅलेंजिंग असतं, अट्रॅक्शन असतं, एक डिसिप्लिन असतो त्याच्यामुळे. आणि ते नशिबाने ते इच्छा म्हणावी म्हणून ते जोडून आले लोकांना. मॅडम, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता या क्षेत्राची जबाबदारी तुम्ही पार पाडताय. या क्षेत्राकडे कसा एक महिला म्हणून कसं पाहताय? मला एवढंच वाटतं की महिला म्हणून निसर्गाने जरा जास्त कॅपॅबिलिटी दिलेल्या असतात, की व्यवस्थापनची क्षमता चांगली असते, सृजन क्षमता किंवा क्रिएटिव्हिटी चांगली असते. आणि याला डिपार्टमेंटचं बंधन नाही आहे. की आमच्याही डिपार्टमेंटला बऱ्यापैकी आता जुनी वाहनं, टायर्स किंवा मडके हे पडून असतात, पण त्या गोष्टींचा जर क्रिएटिव्हली उपयोग केला ऑफिसमध्ये आणि मल्टीटास्किंग ही प्रत्येक महिला घरात करतच असते. मुलं सांभाळणं झालं किंवा घरातल्या किराण्यापासून कामवाल्या किंवा आपल्या सगळंच डे टू डे मॅनेज करणं, तोच स्किल सेट तुम्हाला व्यापक स्तरावर वापरावं लागतो. याच्या पलीकडे तुम्ही जर चांगल्या व्यक्ती असाल तर तुम्ही महिला म्हणून कुटुंबही चांगलं सांभाळू शकता, तेवढंच सक्षम म्हणून प्रशासनही सांभाळू शकते. पण एवढंच सांगेल की ही काही महिलांची मक्तेदारी नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती असाल, मग तुम्ही पुरुष असू द्या किंवा स्त्रिया असू द्या, संगोपन झालं, माया करणं झालं, शिस्त लावणं झालं किंवा रुद्रावतार धारण करणं, हे सगळ्या गोष्टी गरजेनुसार जमल्या पाहिजे. ते एक व्यक्ती म्हणून जमलं पाहिजे. महिला दिनाच्या दिवशी, महिला दिनाच्या दिवसा अनुषंगाने मला एवढंच वाटतं की लवकरात लवकर महिला दिन असा वेगळा साजरा करण्याची गरजच येऊ नये. की निसर्गानेच विविधता दिलेली आहे, तिचा आपण रिस्पेक्ट करूयात. खूप गुण महिलांना जास्तीचे पण आहेत, काही शारीरिक मर्यादा पण आहेत. तर जे गुण आहेत त्यांचा विकास करूयात. सृजनक्षम आहात, आपण सक्षम असू तर आपण एक चांगला समाजही देऊ शकतो. त्या जबाबदारीने वागूयात की, आणि स्वतःचा एक व्यक्ती म्हणून आपल्या मर्यादा आपण भेदूयात की आपल्याला चॅलेंजिंग किंवा मी काय म्हणते यू आर अनस्टॉपेबल. आपल्याला मर्यादाही मन के जीते जीते मन के हारे हार, हे महिलांच्या बाबतीत काम लागू होतं. की आपण एकच आहे की आपण जेवढ्या जबाबदारीने वागू की आपल्याकडे एक कुटुंब, समाज हे खूप याच्याने बघत असतं, तर आपल्याकडे तो स्कोप आहे, तो चांगल्या याच्याने वापरूयात. तेवढ्यासाठी स्वतः सक्षम शिक्षणाद्वारे झाले
किंवा आत्मनिर्भर काही कोर्सेस असतात, कराटे झाले किंवा काय. मी कायम सांगते की डोंट वेट फॉर किंग, की हे जमानाच गेला की राजकुमार येईल आणि तुमचा उद्धार करेल किंवा नवरा येईल आणि उद्धार करेल. मला फार फेमस पॉप सिंगरचं वाक्य आहे, मला आत्ता सेलेना गोमेजचं वाक्य आहे, म्हणजे फार मॉडर्न होईल, पण की बी अ क्वीन अँड मेक युअर ओन एम्पायर. की ही कथाच वेगळी की तुमचे वडील तुमचे लग्न चांगल्या घरात लावून देईल किंवा तुम्हाला सपोर्टिव्ह नवरा मिळाला तर वेल अँड गुड, पण किमान तुम्हाला रडायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या गाडीत आणि तुमच्या घरात रडू शकाल. ते नशिबाचा भाग झालं. तुम्ही रडता का हसता, पण तुम्ही रस्त्यावर रडाल का गाडीत रडाल आणि रस्त्यावर बसून लोकांकडे याचना कराल का स्वतःच्या केबिनला स्वतःच्या घरात बसाल, हा चॉईस मात्र तुमचा. चॅलेंजिंग वाटतं सुरुवातीला लोकांना डायजेस्ट करायला, एक लेडीज बॉस किंवा लिडरशिप थोडी डायजेस्टिव्ह वाटते, पण हाही व्यक्तिपरत्व अपब्रिंगिंगचा भाग असतो. काही लोक तेवढंच पॉझिटिव्हली घेतात. आणि फील्ड जॉबचं म्हणाल तर खूपदा फायदेही होतात, की आमच्याकडे खूपदा महिलाच कंप्लेंट घेऊन येतात, दारूच्या असू द्या किंवा मी मनपातही काम केलेलं आहे, तर महिला म्हणून एक कनेक्टही चांगला होतो. तुमचा जर संवाद चांगला असेल किंवा एक महिलांनी कन्व्हिन्स केल्याचा पॉझिटिव्हही उपयोग पाहिला जातो किंवा त्यांना गोष्टी मला वाटतं की लवकर समजतातही, तो मला बेनिफिट राहत. आम्ही उत्पादन करून द्यायला आलेलो, ऑफिशियली माझं काम रेव्हेन्यू मिळवून देणं, लायसन्स देणं आहे, तर त्या पदासाठी जे जे आवश्यक आहे माझं व्यक्ती म्हणून मत फार पर्सनल वेगळं आहे आणि त्या पदाच्या थॉट वेगळे आहेत. ट्रॅफिकिंग होत असेल लिकरची तर ते कंट्रोल करणं हे आमचंच काम आहे. आणि त्याच्यावरून मी कधीही महिला जर आल्या ना, मी काम सांगते की तुम्ही स्वतःच एक पॉवर आहे की तुम्हाला माझी पोलीस विभाग किंवा कोणाचीही गरज नाही. गाव स्वतः हे खूप पॉवरफुल एंटिटी असते. किंवा मी काम सांगते गाव करेल ते राव काय करेल, किंवा जिथं जिथं महिलांनी पुढाकार घेतलेला आहे तिथं मग शिक्षण असू द्या, दारू असू द्या किंवा बेसिक फॅसिलिटीज असू द्या, ती गावं फार सक्सेसफुल झालेली आहे असं राज्याचा तरी इतिहास सांगतो. आणि आपलं महाराष्ट्र खूप प्रागतिक राज्य आहे. 33% रिझर्वेशन दिलेच किती राज्याने, किंवा घटनेतही तुम्ही बघा स्त्री पुरुष समानता हा शब्द घालणारी किंवा एवढी लिखित घटना बाकीच्या कुठल्या जगात दिलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडे बेसिक्समध्ये, फक्त आपण ते सोयीसोयीने घेतो, सोयीसोयीने सोडतो असं मला वाटतं. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.